हॅलो गाईस. बघा, आय एम कमल. आज आपण आहे ना जीएमसी संभाजीनगरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. जीएमसी संभाजीनगरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ना, ते आज आपण मराठीचे कव्हर करूया. ठीक आहे. तर चला बघा, पहिला प्रश्न का म्हणताय, लहान मुलांनी भरपूर खेळावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे हा? अकर्मक भावे प्रयोग. ओके सर, एक मिनिट. चला, झाला पहिला प्रश्न. आता आपण सेकंड प्रश्नाकडे जाऊया. एक मिनिट हा. चला, सेकंड प्रश्न काय म्हणते तो, त्याने जर मला बोलावले तर मी जाईन. बघा, हा आहे संकेतार्थी वाक्य. आणि संकेतार्थीमध्ये माहिती कसं होते, जर तरचे वाक्य असते. इथे पण दिलेलंच आहे बघा, इथे दिलंय बघा, हा दिलाय. जर मला बोलावले तरच मी जाईल. आणि आठवण ठेवा, जर आणि तरचे जे वाक्य राहते ना, ते संकेतार्थीमध्ये राहते. ठीक आहे. चला, ओके. हा, नेक्स्ट काय म्हणताय, आजोबाचा ग्रंथ वाचून झाला. बघा, एक ट्रिक सांगतो. कधी पण पता आहे का, हॅलो, कधी पण माहित आहे का, हुन आणि ऊन, ठीक आहे, यांच्यासोबत नेहमी झाले, संपले वगैरे असं असेल ना, ते आठवण ठेवा, ते नेहमी समापन कर्म असते. म्हणजे कसं, समापन म्हणजे काय होते, संपणे. आणि इथे माहिती आहे का, वर्क नेहमी संपून जाईल. बघा, आजोबाचा ग्रंथ जो आहे ना, तो वाचून झाला म्हणजे कार्य काय झालं, ते संपले झाले. ठीक आहे. पुराणमध्ये काय, करिजे मरिजे वगैरे याच्यामध्ये जे असते, जे करिजे पुरीजे वगैरे नाही का, ते असते. चला, नेक्स्ट. आता काय दिलंय, खडक. खडक म्हणजे काय होते, तलवार. याला अजून नाव आहे, खडक आहे, तलवार आहे, शमशेर आहे. शमशेर, ठीक आहे. कुऱ्हाड, खंजीर, शस्त्र, हे नॉर्मल वर्ड आहे. नेक्स्ट काय म्हणते, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. ठीक आहे. दैना व सुस्थिती हे कोणती आहे, हे समानार्थी आहे. बघा, दाता आणि स्वामी हे दोन्ही माहिती का समानार्थी झाले. हे दोन्ही काय झाले, समानार्थी झाले. आता बघा, काळ पण सेम आणि दुष्काळ पण. आपण म्हणतो तो काळ बेकार होता आणि तो दुष्काळ बेकार होता, तरी हे समानार्थी झाले. ठीक आहे. चला, समोर जाऊया. नेक्स्ट, याला इम्पॉर्टंट करा, हा खूप एक्झामला आलेला आहे. पारिपत्य. पारिपत्य म्हणजे काय होते, पराभव करणे, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, पराजय. ठीक आहे. नशीब म्हणजे भाग्य, आणि लौकिक म्हणजे आपण प्रसिद्ध म्हणू शकतो याला. चला, ओके. काय म्हणताय, केवळ वाक्यरचना असलेला पर्याय ओळखा. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी झाला. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी झाला. नेक्स्ट. नेक्स्ट आहे अनुराग. अनुराग म्हणजे होते प्रेम, आणि प्रीती म्हणजे सुद्धा काय होते, ते पण सुद्धा प्रेमच होते. ठीक आहे. लालसा म्हणजे काय होते, आमिष. आमिष म्हणू शकतो किंवा लालच म्हणू शकतो. ठीक आहे ना. आतुरता म्हणजे कसं होते, एकदम उतावळेपणा. उतावळेपणा. ओके. हा, नेक्स्ट. विस्तव. विस्तव म्हणजे काय होते, ते होते अग्नी. अग्नी, ठीक आहे ना. वनी सुद्धा त्यालाच म्हणतात. तळीत. तळीत म्हणजे होते बिजली. ठीक आहे ना. बिजली, चपला, विद्युत लता. ठीक आहे ना. चला, त्याच्यानंतर काय झालं, अरी. अरी म्हणजे काय होते, मित्र चा विरुद्ध म्हणजे काय होते, दुश्मन. ठीक आहे. चला, नेक्स्ट. बघा, अमृत महोत्सव. अमृत महोत्सव म्हणजे काय होते, 75 इयर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, कोंडवाळा. कोंडवाळा म्हणजे काय होते, मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याचे ठिकाण. बघा, हे असं असते ना, आणि इकडे छोटासा गेट असते, तर हा जो आहे ना, यालाच कोंडवाळा म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, विटी दांडू. हा कोणता समास आहे, हा इतर इतर समास आहे. विटी आणि दांडू. विटी आणि दांडू. ओके. काय म्हणताय, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आशाने भाजी, इथे संपला. छकुलीने लाडू, इथे संपला. तो कविता संपला. बघा, आईने आदित्यला बोलवले म्हणजे कोणतं झाला, भावे प्रयोग. नेक्स्ट, उपसहार. बघा, उपसहार म्हणजे काय होते, नष्ट सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, नष्ट. ठीक आहे. अडचण म्हणजे काय होते, तेच प्रॉब्लेम सारखं असते अडचणीमध्ये. ठीक आहे. समाप्ती झाला, उपद्रव, अपमान. ठीक आहे. जनरली वर्ड आहे, ते सोडून देते मी. ठीक आहे. हा, प्रमेय. हा कामाचा आहे. हा 3 ते 4 वेळा आलेला आहे टीचर्स एक्झामला. प्रमेय म्हणजे काय होते, सिद्धांत, प्रिन्सिपल. ठीक आहे ना. एक होते रहस्य,
त्याला आपण हे म्हणू शकतो गुड 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 रहस्य मर्म किंवा याला गुरुकिल्ली सुद्धा म्हणतात, गुरुकिल्ली. ओके, ठीक आहे. ढोंग म्हणजे भोंदू, ठीक आहे ना. आरंभ म्हणजे काय होते, ओनामा. ओनामा करणे म्हणजे काय होते, सुरुवात करणे. यालाच आपण श्री गणेशा सुद्धा म्हणतो, श्री गणेशा करणे, ठीक आहे. याचा विपरीत होते इतिश्री. इतिश्री, इतिश्री म्हणजे काय होते, समाप्ती. नेक्स्ट, पक्षपात, याला आपण पंक्ती प्रपंच सुद्धा म्हणतो, पंक्ती प्रपंच. आठवण ठेवा, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, पंक्ती प्रपंच, ठीक आहे. पक्षपात होते म्हणजे काय होते, कोणालाही समदृष्टीने पाहायचं का नाही, कसं पाहायचं, असमदृष्टीने. कलह म्हणजे काय होते, तंटा, झगडा, ठीक आहे. अपमान म्हणजे उपमर्द. अयोग्य म्हणजे पात्र नाही, किंवा अयोग्याला आपण अपात्र सुद्धा म्हणतो. ओके. नेक्स्ट, चोखंदळ, हा इम्पॉर्टंट करा याला. चोखंदळ म्हणजे काय होतो, अजागड, याचा विरुद्धार्थी होतो, ठीक आहे. हा बघा, बोलका, बोलकाचे काय होईल, बोलका म्हणजे काय होतो, खूप बोलणारा, आणि याच्या विरुद्ध होईल तो अबोल, ठीक आहे. भटक्या म्हणजे फिरणारा. ओके. नेक्स्ट काय म्हणताय, राधाने सुरेल गाणे गायले म्हणजे काय होते, ते कर्मणी प्रयोग. म्हणजे तो कोणता झाला, हा ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रश्न आहे बघा, चौथा प्रश्न काय, पुराण कर्मणी. मी तुम्हाला सांगितलं ना, पुराण म्हणजे काय होते, ज्याच्यामध्ये जे असते, जे, आठवण ठेवा, जे, डायरेक्ट जे. करीजे, मरीजे, सोपीचे. उन्माद, उन्माद म्हणजे काय होते, हा होते एक प्रकारचा वेडेपणा, माज, कैफ. नाश म्हणजे काय होते, नष्ट. उन्माद म्हणजे कसं, एक निगेटिव्ह वर्ड्स आहेत, ठीक आहे ना. त्याच्यात काय म्हणते, मिश्र वाक्य रचना असलेला योग्य पर्याय निवडा. आई नेहमी म्हणते, म्हणते की म्हणजे काय होते, मिश्र वाक्य मॅक्झिमम. हा नेक्स्ट, शिव, शिव म्हणजे काय होते, सीमा, हद्द, ठीक आहे. आणि जो दुसरा शिव असतो, तो शिव असतो शंकरजीचा, तो शिव कसा, शंकरजीचा. त्याच्यानंतर सहार, सहार म्हणजे नष्ट. समूह म्हणजे गुच्छा, किंवा त्याला आपण रास सुद्धा म्हणू शकतो. स्नेह म्हणजे प्रेम. नेक्स्ट, मग काय, क्रूरता, क्रूरता म्हणजे काय होते, निर्दयता. याच्या विरुद्ध काय होईल, याच्या विरुद्ध होईल तुमची दया. मग करुणा सुद्धा होऊ शकते, सहानुभूती. हे तिघेही माहिती आहे का, समानार्थी होईल. हे तिघे काय होईल, तुमचे समानार्थी होईल. आणि याच्यामध्ये अजून एक सुद्धा येईल, तो आहे अनुकंपा. ओके. आता इझी जे आहे, त्याने दररोज रात्री हॉटेलमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट, भोजन या शब्दाच्या समान. भोजन म्हणजे काय होते, आहार. भूक म्हणजे खाणे, पाणी म्हणजे जल, आणि खाऊ म्हणजे पदार्थ सुद्धा म्हणू शकतो आपण. नेक्स्ट, खालीलपैकी शब्द चुकीचा लिहिला. कल्पकता बरोबर आहे, मांडणी, प्रायोगिक, परिचय. परिचय असा नाही, परिचय असा लिहितो. परिचय बघा, लिहून दाखवतो तुम्हाला, चांगले नाही बघा, असा लिहितो परिचय. ओके. आपण इझी आहे, जे इझी आहे ते तुमच्यासाठी लिहितो बघा. करुणा, दया आहे ना, बिलकुल समानार्थी, वरतीच झाला आहे वर्ड, ठीक आहे ना. हिंसा म्हणजे काय होते, झगडा नाही, आणि अहिंसा म्हणजे झगडालू. हे यांचे विरुद्ध होतात. निर्दयता, निर्दयतेच्या विरुद्ध काय होईल, ते दया. आणि हे दोघे माहिती आहे, एकमेकांचे समानार्थी आहे. ओके. हे पॅसेज मधले वर्ड्स म्हणून तुम्ही सोडून दिले. चला बघा, प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द, मार्गदर्शन बरोबर आहे, नाही चुकलेला आहे, मार्गदर्शन हा पण चुकलेला आहे, मार्गदर्शन, ठीक आहे ना. मार्गदर्शक, समर्पक, फक्त माहिती आहे का, हा बरोबर आहे, दिग्दर्शक. चला नेक्स्ट, शंका, शंका म्हणजे काय होते, संदेह, शक, संदेह झाला, शक झाला. चला ठीक आहे. आशंका सुद्धा म्हणू शकतो, आशंका.
ऑप्शन मध्ये जर हे नाही राहिले तर आशंका होऊ शकते. विश्वास, भरोसा, याला आपण भरवसा म्हणू शकतो, भरवसा. निश्चिती म्हणजे परफेक्ट, खात्री म्हणजे हे बघा, निश्चिती आणि खात्री हे दोघे समानार्थी वर्ड होऊ शकतात. चला ठीक आहे, नेक्स्ट. ग्राम, ग्राम म्हणजे काय होते, गाव, खेडा, ठीक आहे ना, किंवा खेडी सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके ना. देश म्हणजे कंट्री, शहर म्हणजे सिटी, आणि खेडे म्हणजे, ठीक आहे, नगर म्हणजे तो माहिती आहे का तुम्हाला. नेक्स्ट. हा इम्पॉर्टंट शब्द याला करा. तारांबळ म्हणजे काय होते, घाई गडबड. हं? घाई गडबड बघा, धांदल म्हणजे सुद्धा काय होते, घाई गडबड समज. सावकाश म्हणजे हळूहळू. सावकाश म्हणजे काय होते, हळूहळू. ओके. ह्याचं काय झालं, विरुद्धार्थी झाला, सावकाशच्या हळूहळू. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी, हे जे समानार्थी झाला, आणि हे जे तारांबळ आणि सावकाश आहे हे विरुद्धार्थी झाले. ठीक आहे. गर्दी, गर्दी याला झुंबड सुद्धा म्हणू शकतो आपण, झुंबड. ठीक आहे ना. चौकशी म्हणजे काय होणे, वास्तपुस्त करणे. चला नेक्स्ट. हा, नेक्स्ट. कुत्रा म्हणजे काय होते, कुत्रा म्हणजे होते श्वान. ठीक आहे ना. मांजर म्हणजे कॅट, कोल्हा म्हणजे, आणि साप म्हणजे याला दोन तीन नाव आहे, अही आहे, सर्प आहे, भुजंग आहे, शेषनाग आहे, नाग, सॉरी नाग आहे. चला नेक्स्ट. मार्ग, मार्ग म्हणजे वाट होते, आणि याला आपण रस्ता सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. जाण माहिती. बाग, बाग म्हणजे होते बगीचा, बाग, आणि उद्यान. ठीक आहे. घर म्हणजे होते ग्रह, घर, भवन. ओके. नदी म्हणजे काय होते, सरिता, तटिनी, सरिता, तटिनी. ओके. नेक्स्ट बघा, विश्वास सांगितलं होतं ना, विश्वासचं काय होतं, भरोसा सांगितलं होतं. शंका, संशय व अविश्वास या तिघाला माहिती आहे का, आपण समानार्थी मध्ये घेऊ शकतो. समानार्थी मध्ये घेऊ शकतो. शंका म्हणजे सांगितलं, संशय, आणि आशंका सुद्धा. ओके. अविश्वास. हम्म. एक अर्थपूर्ण वाक्य हायजीचं आहे, तुम्ही करू शकता हा प्रश्न. चला नेक्स्ट. हा, प्रशंसा, प्रशंसा म्हणजे काय होते, स्तुती करणे, किंवा ते म्हणताना लांब लुचक लावणे ते होते. तिरस्कार म्हणजे काय होते, द्वेष, आणि पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष होते, पाण्यात पाहणे म्हणजे सुद्धा द्वेष करणे होते. टाळ्या तर माहित, आणि राग म्हणजे होतो गुस्सा. ओके. हम्म. प्रमाण लेखन नियमाचं बरोबर, नागरिक. बघा, बाग आलंय ना, मी मगाशी सांगितलं होतं. बागचं काय ते, उद्यान, बगीचा, शेत, वावर, रस्ता, वाट, मार्ग, जंगल, विपिन, जंगल, विपिन, कानन. ठीक आहे. चला नेक्स्ट. आदर, आदरचे काय होते, सन्मान,